श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांत या सणाबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत आणि शुभ रंग कोणते आहेत तसेच या दिवशी बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत, बांगड्यांचे नियम काय आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. यंदाची मकर संक्रांत बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी आहे. या दिवशी सूर्यदेव दिनांक 14 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करेल. यासोबतच 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सणही साजरा होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्याचे उत्तरायण सुरू होते, जे शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. या दिवशी खरमास संपत असल्याने हा सण शुभ कार्याची सुरुवात करतो. भगवान सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. तसेच भगवान विष्णूचीही पूजा या दिवशी केली जाते. पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करणे आणि गरजूंना दान करणे पुण्य मानले जाते. अवघ्या काही दिवसावर या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा आला आहे. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला सुगड पूजेसह हळदी कुंकू समारंभ करतात. सण म्हटलं की महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवला जातो. तर सण म्हटलं की महिलांना नटता थटता करण्याची संधी असते. मग साडी कोणती नेसायची, त्यावर दागिने कुठले आणि गजराशिवाय महिलांचा शृंगार अपूर्ण मानला जातो. मकर संक्रांती म्हणजे काळा रंगाच्या साडीला महत्त्व असते. पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी, कुठल्या रंगाच्या गोष्टी वर्ज्य असतात ते महत्त्वाचं असतं. हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आले. 14 जानेवारी 2026 रोजी सूर्य दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून वाघावर स्वार होऊन येणार आहे. तर तिचं उपवाहन घोडा आहे. शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या रंगाच्या बांगड्या, पिवळ्या रंगाच्या वस्तू वापरायच्या नाहीत. त्यासोबतच देवीने केशरी टिळा लावलेला आहे. जाईच्या फुलांचा हार घातलेला आहे. तर यावर्षी केशरी टिळा आणि जाईच्या फुलांचा गजरा हे देखील वर्ज्य आहे. पूजेत पिवळ्या रंगाची फुले यावरही देखील बंदी असणार आहे. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्याचे दागिनेही घालायचे नाहीत का, असा प्रश्न अनेकांना आहे. तर आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत. जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे तर सोन्याचे दागिने आणि हळदी कुंकवाच्या समारंभात हळद वापरायची का? तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाचे काही वापरायचं नाही. पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता, कारण यंदा मोत्याचे दागिने घालायचे नाहीत. देवी मोत्याचे दागिने घालून येणार आहे. तर देवीने केशरी टिळा लावला आहे. त्यामुळे हळदीशी त्याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे महिलांनो, तुम्ही हळदी कुंकू समारंभ करू शकणार आहात. मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळे रंगाचे कपडे परिधान करतात, कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी हेही आपण जाणून घेणार आहोत. यंदा मकर संक्रांतीला 5 रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकतात. हे 5 रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत. मकर संक्रांतीला हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल. हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो. शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं. पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो, यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंतरले जाते. पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं. यानंतरचा शुभ रंग आहे केशरी. हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा. तसेच यंदा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही याबद्दल माहिती घेऊया आपण. मकर संक्रांती आली की
नक्की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होतेच. कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग म्हणजे मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो. पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टीपासून आपलं संरक्षण करतं. परंतु यावर्षी मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, त्यामुळे या मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी कुठल्याही वस्तू वापरायच्या नाहीत. त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. आता आपण बांगड्यांबद्दलही जाणून घेणार आहोत. बांगड्याबद्दल कोणती चूक करायची नाही. ते बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या. त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात. इतर रंगाच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका. मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. म्हणजेच एका हातात आपण 6 घातलेले असतील तर दुसऱ्या हातात आपण 7 घालायचे आहेत. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे, त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला. याशिवाय बांगड्या भरताना चुकूनही तडा गेलेली बांगडी घालू नये. तसेच प्लॅस्टिकच्या बांगड्या देखील या दिवशी घालू नका. या दिवशी काचेच्या बांगड्या घाला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीबद्दल माहिती घेतलेली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या आणि बांगड्या घालायच्या आहेत, तसेच कोणते रंग शुभ रंग आहेत आणि बांगड्या घालतानाचे काय नियम आहेत, सोन्याचे दागिने घालायचे आहेत का, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी हळद वापरायची आहे का, अशी याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.